ही सध्या अशी अवस्था झाली आहे। एनसीआर मध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। दिल्लीतले रस्ते त्यामुळे जलमय झालेत। अनेक गाड्या अक्षरशः तुंबलेल्या पाण्यामध्ये अशा तरंगताना पाहायला मिळतात। दिल्ली एनसीआर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। पावसाचा जोर उद्या आणि परवा कायम राहणार असा हवामान विभागाने इशाराच दिलाय। आज सकाळी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात ताशी 30 किलोमीटर प्रति तासाने वारेही वाहत आहेत। दिल्ली विमानतळावर पावसाचं पाणी तुंबलेलं पाहायला मिळालं। दक्षिण दिल्ली आणि गुरुग्राममध्ये गेल्या 1 ते 2 तासात काही भागात 100 मिलीमीटरहून जास्त पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे दिल्ली पूर्णपणे जलमय झालेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। अनेक ठिकाणी गाड्या अडकलेल्या आहेत। तर अंडरग्राऊंड असणारे रस्ते हे बंदच करावे लागलेत। अक्षरशः आपण बघतोय हा टेम्पो आहे आणि टेम्पोच पूर्णपणे बुडेल एवढं पाणी या अंडरग्राऊंड रस्त्यावरती भरलेलं दिसतंय। दिल्ली पूर्णपणे तुंबलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय आणि हा 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सध्या दिल्लीमध्ये पडतोय। त्यानंतर आज आणि उद्या सुद्धा अशा स्वरूपाचा पाऊस राहील असा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आणि त्यामुळेच जोरदार अशा स्वरूपाचा हा पाऊस आणि त्यामुळे दिल्ली पूर्णपणे जलमय झाली आहे। एकीकडे संसदेचं अधिवेशनही सुरू आहे। त्यामुळे हा मुद्दा हा संसदेमध्ये उचलला जाईलच। दिल्लीकरांची ही दाणादाण उडाली आहे। सकाळच्या वेळेला शाळा कॉलेजेस ऑफिससाठी बाहेर पडणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र चांगलीच तारांबळ करणारी ही दृश्य आहेत।